अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। सांगली बनपुरीत बापाचाच हैवानपणा, 2 मुलींना उलटे टांगून छळ, एकीचा मृत्यू। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। चोरीच्या संशयावरून पोटच्या 2 निष्पाप मुलींना रात्रभर उलटे टांगून अमानुष छळ करण्यात आल्याने 10 वर्षीय सानिकाचा मृत्यू झाला असून तिची 11 वर्षीय बहीण अनुजा गंभीर जखमी अवस्थेत आहे। या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणात नाना हैबत यमगर या निर्दयी वडिलाने बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास सानिका व अनुजा या दोन्ही मुलींना हात पाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटे टांगले। त्यानंतर या दोन्ही मुली वेदनेने रात्रभर तडफडत पाणी पाणी अशी आर्त हाक मारत होत्या, मात्र आई वडिलांनी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले। गुरुवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास मुलींच्या आजोबांनी त्यांना खाली सोडवले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। सानिका मृतावस्थेत आढळली तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती। जखमी अनुजाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान ही घटना लपवण्यासाठी सानिकेचा अंत्यसंस्कार गुपचूप करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मात्र अनुजा शुद्धीवर आल्यानंतर तिने डॉक्टरांना वडिलांनीच मारहाण करून टांगल्याची माहिती दिल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। याशिवाय मुलींना सोडवणाऱ्या आजोबांवर आरोपी वडिलाने कोयत्याने हल्ला करून धमकावल्याचेही समोर आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नाना हैबत यमगर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। आज दिनांक 26/3/2026 रोजी ग्रामीण रुग्णालय आटपाडीतून दुपारी वैद्यकीय सूचना प्राप्त झाली की मुलगी नामे ऋतुजा यमगर ही मृतावस्थेत दाखल झालेली आहे। त्यावरून अधिक चौकशी केली असता मौजे बनपुरी तालुका आटपाडी येथील दादू हैबती यमगर याने त्याच्या 2 मुली नामे अनुजा यमगर वय वर्ष 11 व ऋतुजा यमगर वय वर्ष 9 यांना काल रोजी रात्री घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्र्याला टांगून ठेवले होते। त्यामध्ये अनुजा यमगर ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी येथे उपचार चालू आहेत। व ऋतुजा यमगर हिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून नातेवाईकाच्या ताब्यात दिले आहे। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन तपास करत आहोत।